नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज खूप स्पेशल दिवस आहे, कारण की आज आहे अहोंचा बड्डे, म्हणजे अभिजितचा आज बड्डे आहे। तर त्यांच्या बड्डे निमित्त मी आज अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी रसमलाई बनवणार आहे। तर त्याची रेसिपी जी आहे तर मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी हलवाई किंवा मिठाईवाल्यांच्या शॉपमध्ये जशा प्रकारे टेस्ट लागते ना, अगदी सेम तशाच पद्धतीने अगदी आपल्या घरच्या घरी एक अर्ध्या तास नाही पण 1 तासामध्ये जी संपूर्ण प्रोसेस आहे ना, तर ती सगळी बनवून तयार होते आणि तुम्ही कितीही प्रमाणामध्ये ती बनवू शकता। इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी इथे रसमलाई बनवण्यासाठी सर्व म्हणजे रस आणि मलाई दोघं बनवण्यासाठी एकूण 2 लिटर दूध घेतलेलं आहे। तर 1 लिटर दूधचं मी छान पनीर असं बनवून घेणार आहे आणि 1 लिटर दुधाचा मी रस बनवणार आहे। तर जर तुम्हाला रस जो आहे तर तो कमी हवा असेल तर मग तुम्ही अर्धा लिटरचा जरी बनवला ना तरी पुरेसा होतो। तर इथं सगळ्यात आधी मी हे गोल्डचं दूध घेतलेलं आहे, तर ते एका पातेल्यामध्ये टाकून घेते। तर या ठिकाणी तुम्ही गाईच्या दुधापासून जर बनवलं ना तरी 1 तासापेक्षा सुद्धा कमी टाईममध्ये आपले जे रसमलाई आहे तर ती छान अशी तयार होते। आता इथं मी 1 लिटर दूध उकळवायला ठेवलेलं आहे। याला छान अशी उकळी आली की त्यानंतर आपण त्यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालणार आहोत। पण सगळ्यात आधी आता याला छान अशी उकळी यायला हवी। तर इथं तुम्ही बघू शकता छान अशी उकळी जी आहे तर ती दुधाला आलेली। थोडंसं मिक्स करून घेऊयात, म्हणजे जेणेकरून साय वगैरे असेल तर ती परत दुधामध्ये छान अशी मिक्स होऊन जाईल। तर इथं मी ना 2 लिंबांच्या रसचा वापर केलेला आहे। आता याला छान अशी उकळी आलेली आहे। तर गॅसची फ्लेम जी आहे तर ती कमी करूयात आणि पूर्ण जे आहे 2 लिंबांचा रस पूर्ण न टाकता मी थोडा थोडा म्हणजे अर्धा अर्धा करून टाकणार आहे। आणि त्यानंतर थोडंसं टाकल्यानंतर जे आहे तर मिक्स करत राहायचं, लगेचच दूध फाटतं। तर इथे एकूण जवळपास 4 ते 5 चमचे जे आपण टेबलस्पून असतात ना, तर त्याने 4 ते 5 चमचे लिंबाचा रस मी यामध्ये घातलेला आहे। तर आता थोडंसं जे आहे मिक्स केल्यानंतर परत जो थोडासा बाकी होता रस, तर तो सुद्धा मी यामध्ये संपूर्ण टाकून घेतला। हे संपूर्ण रस टाकल्यानंतर ना आपल्याला हे व्यवस्थित असं 1 मिनिटभरच मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे, म्हणजे पाणी साईडला थोडंसं झालं की मग त्यानंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ना तर ती बंद करायची आहे। तर आता पूर्ण जे पनीर आहे तर ते एकदम वेगळं व्यवस्थित छान असं तयार झालेलं आहे। तर आता एखाद्या चाळणीमध्ये कापड ठेवून आपण हे व्यवस्थित छान असं गाळून घेऊ। तर इथं बघू शकता मी गाळणीमध्ये एक स्वच्छ कापड टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे पनीर आहे ना तर ते व्यवस्थित छान असं गाळून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला लगेचच ना थोड्या प्रमाणात म्हणजे थंडगार पाणी, जे फ्रीजमधलं वगैरे, हे थंडगार पाणी यामध्ये टाकायचं। म्हणजेच काय होतं असं केल्याने की आपली जी लिंबाचा रस वगैरे किंवा व्हिनेगर जो असतो ना, तर त्याला जो वास लागलेला असतो किंवा एक टेस्ट असते ना तर ती लागलेली असते, तर ती संपूर्ण टेस्ट वगैरे ह्या प्रोसेसमुळे निघून जाते। त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ना तर ती अजिबात स्किप करू नका। तर इथं मी 2 ते 3 तांबे म्हणजे जवळपास जेवढं शक्य असेल किंवा डायरेक्टली तुम्ही नळाखाली म्हणजे स्वच्छ पाणी जर असेल तर त्याखाली जरी धरलं ना तरीसुद्धा चालेल। तर आता इथे पाणी वगैरे व्यवस्थित छान असं टाकून झालेलं आहे। आता जर तुमच्याकडे खूप जास्त असं जड नसेल तर काय करायचं, सुरुवातीला ना हाताने आपल्याला एक छान असं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे कापड गुंडाळून त्याला हातानेच आपल्याला थोडंसं पिळून घ्यायचं। माझ्याकडे ऑलरेडी खूप जड असा खलबत्ता आहे, त्यामुळे मी जस्ट असं हे कापड जे आहे ना तर ते छान असं गुंडाळून घेते आणि डायरेक्टली त्याच्यावरती मी खलबत्ता ठेवून घेणार आहे। जवळपास अर्धा तास आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। अर्धा तास किंवा 1 तास, 2 तास जेवढा तुमच्याकडे टाईम असेल ना तर तेवढा वेळ तुम्ही ठेवून द्या। तर मी इथं ना जवळपास अर्धा तास ठेवून दिलेलं होतं। तर इथं त्या पनीरचे छान असं त्याला मिक्स केलं, जेणेकरून त्याचे जे तळा वगैरे आहेत ना तर त्या जाणार नाहीत। अशा प्रकारे त्याला छान एक 10-15 ते 20 मिनिट छान असं मळून घ्यायचं, ज्या प्रकारे आपण कणिक वगैरे मळतो त्या प्रकारे। आणि अशा प्रकारे ना छान असे चिप्पट जे आहेत तर ते रसमलाई ज्या प्रकारची असते तर तसं बनवून घेतलं आहे। आणि आता इथं मी ना साखर टाकून पाणी छान असं उकळायला ठेवलं आहे आणि ज्या दुधामध्ये आपल्याला रसमलाई टाकायची तर ते सुद्धा दूध मी इथं उकळायला ठेवलं आहे। तर शक्यतो ना असे पसरट भांड्यांमध्येच, म्हणजे कढईमध्ये वगैरे किंवा पातेलं पसरट असेल तर तिच्यातच जे आहे तर
रसमलाई उकळायला वगैरे टाकायची, जेणेकरून ती चिपकतही नाही आणि व्यवस्थित छान अशी तयार होते. तर इथं दूध पण मी कढईतच गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे दूध छान गरम होऊ द्यायचं. याला काय आपल्याला आटवावं वगैरे काहीच लागत नाही. जस्ट फक्त हे आपल्याला जे आहे तर याच्यामध्ये टाकायचे. जर आता हे जे आहे तर गोल शेपमध्ये बनवले असते आणि याच्यात टाकले असते तर हे रसगुल्ले तयार झाले असते. आणि साखर याच्यामध्ये काही प्रमाण वगैरे नसतं, किती तुम्ही साखर टाकू शकता. थोडीशी जास्तच टाकायची म्हणजे ते छान असे त्याच्यामध्ये ती मुरते. तर आता इथं ना एक टीप आहे, ती म्हणजेच ना जे पाणी आहे तर ते छान असं खूप खळखळून उकळते ना, तर तेव्हाच जे आपण गोळे तयार करून घेतले तर ते यामध्ये टाकायचे. नाहीतर काय होतं की ते पूर्ण त्या पाण्यामध्ये विरघळून जातात. त्यामुळे मग ही एक टीप आहे. जर तशा प्रकारे जर तुम्ही नाही केलं तर मग तुमची रसमलाई फेल गेली पूर्ण. त्यासाठी ही एक सिक्रेट टीप आहे. तर आता इथं अजून एक म्हणजे पाणी जो पाक आहे, समजा साखर आणि पाणी टाकून मिक्स केलेलं, तर ते छान असं तयार झालेलं आहे. पण अजून पण असं खूप असं खळखळ असं उकळत नाही आहे, त्यामुळे मी यामध्ये हे टाकलेलं नाही आहे. आणि त्यासोबतच ना इथं मी ही थोडीशी विलायची जी आहे तर ती ठेचून घेते. तर आता इथं बघू शकता हे छान असं उकळायला लागलं आहे. तर सुरुवातीला ना फक्त एक जे आहे तर ते मी टाकून बघते, जेणेकरून ते छान असं म्हणजे पाण्यात विरघळतं आहे का नाही. तर ते पाण्यात टाकल्या जर असं वरच्या साईडला जर छान असं तरंगलं ना, तर समजायचं की आपले जे पाणी जे आहे तर ते छान असं हाय फ्लेमवरती झालेलं आहे. अजिबात बघू शकता काही पाण्यामध्ये विरघळत वगैरे नाही, छान असं तरंगते. तर आता जे बाकीचे आहेत ना तर ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेते. तर इथे मी ना एकूण 1 लिटर दुधापासून एवढे सारे गोळे जे आहेत तर ते तयार होतात. जर तुम्ही यापेक्षा थोडे छोटे केले ना तर जास्त प्रमाणात तयार होतील. पण मी थोडेसे मोठ्या साईजचे तयार केले आहेत, कारण की मार्केटमध्ये जे आहेत हलवाई वगैरे जे आहेत ना तर ते अशाच प्रकारे थोडे मोठे बनवतात. खूप जास्त पातळ पण करायचे नाही, नाहीतर मग ते विरघळायला सुरुवात होते. त्या बघू शकता तुम्ही मस्त असे हे अजिबात काही तुटले वगैरे काहीच नाही. आणि आता इथं या दुधाला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. तर आता हे आपल्याला ना जवळपास 3 मिनिटं आहे ना हे छान असं उकळून घ्यायचं आहे. तर मी आता याचा गॅस बंद केला. तर याचा आता मी गॅस बंद केला आहे आणि आता हे असे चमचेच्या मदतीने ना आपल्याला हे काढून घ्यायचे, कारण की त्यामध्ये बऱ्यापैकी जे पाणी आहे ना तर ते छान असं मुरलं आहे. त्यामुळे इथे ना असं चाळणीवरती मी हे काढून घेते, जेणेकरून त्यामधलं जे पाणी वगैरे असेल ना एक्स्ट्राचं तर ते निघून जाईल. म्हणजे हाताने तर आपल्याला करायचंच आहे, पण हे खूप जास्त गरम आहे, त्यामुळे मग मी अशा प्रकारे चाळणीवर हे काढून घेते. हे छान असे सॉफ्ट झाले ना की ते एखादं जे असतं ना तर ते थोडंसं असं हे होऊन जातं. त्यावरून समजायचं की आपले जे आहेत तर ते छान असे तर इथं मी नाही वेलची पावडर तयार करून घेतली, तर ती यामध्ये मी टाकते. आणि एवढी साखर टाकणार आहे. आता ह्या साखरेचं जे प्रमाण आहे ना तर ते तुम्हाला किती आवडतं किती नाही, किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. मी काय खूप जास्त गोड वगैरे करत नाही आहे, त्यामुळे मी तेवढी साखर टाकून घेतली. आता यामध्ये मी टाकून घेणार आहे बदाम. जे प्रकारचे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स वगैरे असतील ना तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकतात. माझ्याकडे बदामच आहेत, त्यामुळे मी फक्त बदामच यामध्ये घालते. आणि आता हे जे आहे ना तर हे आपल्याला छान असं साखर विरघळेपर्यंत उकळून घ्यायचं आहे. आणि यामध्ये ना फूड कलर वगैरे घालतात, तर माझ्याकडे तर काही फूड कलर वगैरे नाही आहे, त्यामुळे मग मी यामध्ये ना छान असा कलर येण्यासाठी थोडीशी अगदी हळद घालते. अगदी ज्या प्रकारे रसमलाईला वगैरे कलर असतो ना तसाच कलर येतो, बघू शकता इथे. खूप जास्त नाही घालायचे, अगदी थोडासा कलर येईल तेवढीच घालायची. एवढी ठीक आहे, भरपूर आहे. म्हणजे इथं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ना थोडंसं असं ब्लर वेगळंच दिसत असेल, बघू शकता आता क्लिअरिटी कमी केल्यानंतर, पण रिॲलिटीमध्ये अगदी सेम तसाच कलर आहे.
हे आता याला ना परत एक छान अशी उकळी काढून घेते आणि मग त्यानंतर त्यामध्ये हे जे गोळे आहेत ना तर यांना थोडंसं असं हाताने प्रेस करायचं आणि ते त्यामध्ये टाकायचे, पण गरम असताना टाकायचे नाहीत. हे जे दूध आहे ना तर ते थोडंसं गार होऊ द्यायचं, म्हणजे कोमट असेल ना मग टाकायचे आणि मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. अतिशय छान अशी सेट झाली ना की मग खायला अतिशय चविष्ट अशी लागते. आता मी गॅस बंद केला आहे आणि आता हे थोडंसं गार होऊ देते. हे छान असं थोडंसं गार झालेलं आहे, खूप नाही गार करायचं, अगदी कोमट राहील ना असं करायचं. आणि इथं तुम्ही बघू शकता आता हे गार झाले आणि हे जे आहे ना हे जे मलाईचे गोळे आहेत ना तर यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं तर ते दोघी हातांवरती मध्ये प्रेस करून अशा प्रकारे ना त्यांना छान असं पाणी काढून घेतलं आहे. याच्यामध्ये खूप जास्त काहीच पाणी वगैरे नाही आहे, पण आतून एकदम सॉफ्ट असे झाले बघू शकता. तर आता यामध्ये ना हे सगळे असे एक एक करून मी टाकून घेते. शक्यतो ना असंच छान पसरट भांड्यामध्येच त्यांना छान मुरायला टाकायचे, जेणेकरून ते एकदम मस्त असे सेट होतात. हा चमचा मी काढून घेते. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मस्त अशी आपली रसमलाई तयार होते. आता ही टोटल आहे ना 2 लिटर दुधाची, म्हणजे 1 लिटर हे रस आहे आणि 1 लिटरची मलाई बनवलेली होती मी. तरी तर तुम्ही बघू शकता मस्त असं. आता याला ना मी फ्रीजरमध्ये ठेवते, म्हणजे छान अशी थंडगार जी आहे तर रसमलाई मस्त लागते. तर आता इथं मी फ्रीजमध्ये ही छान असं सेट करायला ठेवून दिलं आहे. आणि इथं आपली मस्त अशी रसमलाई जी आहे तर इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती सुंदर असा आला आणि चवीला तर अप्रतिमच आहे.